नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे 5,500 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे 5,500 पार। पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारात, असं काय घडलंय मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात येत्या 90 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे 5,500 पार। याच प्रश्नाचं घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर की येत्या 90 दिवसात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे 5,500 पार। मग मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4,600 ते 4,800 च्या दरम्यान होता, पण मागच्या 2-3 दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झाली आणि सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयांनी या ठिकाणी वाढला आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा 4,600 ते 4,900 च्या दरम्यान दिसत आहे आणि याचं भाकीत शेती मित्रांना आधीच व्यक्त केलं होतं की जो सोयाबीनचा बाजारभाव 4,600 ते 4,800 च्या दरम्यान होता हा निच्चांकी स्तर होता, याच्यापेक्षा सोयाबीनचा बाजारभाव खाली येऊ शकत नव्हता आणि म्हणून मित्रांनो आपण सांगितलं की सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार आणि 100% वधारणार। पण लक्षात घ्या मित्रांनो, येत्या 90 दिवसाचा जर या ठिकाणी आपण विचार घेतला तर येत्या 90 दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% 5,500 पार होणार। या मागच्या कारणांचा विचार केला तर ब्राझील मध्ये पाऊस थांबलाय, पीक परिस्थिती 100% अनुकूल नाही आणि यामुळे ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन घटण्याचा अंदाज आताच यायला लागलाय। म्हणजे मला सांगा मित्रांनो, ही जर झाकी आहे तर भविष्य किती अंधारात बाकी आहे। याचा अर्थ भविष्यात मागणी आणि पुरवठ्यामध्ये 100% तफावत निर्माण होणार आणि याच बरोबर अर्जेंटिनाची सोया पेंड निर्यात या ठिकाणी येत्या 90 दिवसात कमी होणार, अमेरिकेची सोयाबीन निर्यात कमी होणार आणि भारताची सोयाबीन निर्यात वाढणार। म्हणजे ओव्हरऑल असं चित्र दिसतंय की मागणी आणि पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी गॅप निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव येत्या 90 दिवसात प्रचंड वाढणार आणि येत्या 90 दिवसात जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार तर स्वाभाविक आहे, विक्रीचं कसं करायचं तर सध्या तर विकायचंच नाही, सोयाबीनच्या बाजारभावाला वाढू द्या, 5,500ची अपेक्षा ठेवा, पण आशा ठेवू नका। 5,000च्या वर बाजारभाव आला की तिथं काय करायचं, 25% सोयाबीन विकून टाकायचं आणि जे शिल्लक राहिलेलं सोयाबीन आहे ना त्याला सुद्धा एकदम स्टॉक करून डायरेक्ट विकायचं नाही, टप्प्याटप्प्याने त्याची ही विक्री 100-200च्या तेजीवर करत राहायची, ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक तेजीवर होत राहील 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।